ज्येष्ठ पत्रकार, नवप्रभाचे संपादक, साहित्यामध्ये गेली कित्येक दशकं सातत्याने रुची ठेवणारे, अभ्यास करणारे, सातत्याने संशोधन करणारे, सत्यशोधन करणारे असे गोव्यातील नामवंत साहित्यिक, अनेक चरित्र ज्यांनी लिहिली. म्हणजे कधीकधी त्यांचे पुस्तकांच्या प्रकाशनांचा जेव्हा आपण बातम्या वाचतो किंवा स्पीड पाहतो, तेव्हा असं वाटतं की हे कधी इतकं सगळं संशोधन करत असतील आणि कधी इतकं सगळं लिहित असतील, आणि ते सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण, त्या प्रत्येक गोष्टीचे पुरावे, त्या प्रत्येक गोष्टीचे संदर्भ देऊन की कुठलाही विवादरहित अशा पद्धतीचं लेखन करण्यासाठी जो एक वेळ, जो एक व्यासंग लागतो, ते देणारे परेश प्रभू यांना मी विनंती करते की त्यांनी रंगसम्राट या चरित्र ग्रंथाच्या निर्मितीबद्दल आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. रंगसम्राट रघुवीर मुळगावकर यांच्या चरित्र प्रकाशनासाठी इथे आवर्जून उपस्थित असलेले दुसरे रंगसम्राट माननीय अरुण दाभोलकरजी, ज्यांच्या संकल्पनेतून ही कला अकादमी उभी राहिली, गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कन्या ज्योतिताई बांदेकर, इतर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मुळगावकरांच्या प्रेमापोटी उपस्थित रसिक मित्र, माझ्या दृष्टीने व्यक्तिशः अत्यंत समाधानाचा आणि संकल्पपूर्तीचा दिवस आहे असं मी म्हणेन. की मुळगावकरांचं चरित्र, जसं मगाशी रायकर साहेब म्हणाले, 50 वर्षानंतर का होईना मुळगावकरांचं चरित्र त्यांच्या 50व्या स्मृतिदिनी प्रकाशित करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यामुळे मी खरोखरच स्वतःला धन्य समजतो. काळ असं म्हणतात की हा सर्वभक्षी असतो, काळानुसार सगळ्या गोष्टी विस्मरणामध्ये जात असतात, परंतु रघुवीर मुळगावकर नावाच्या रंगसम्राटाचं कर्तृत्व, त्याला पुन्हा एकदा उजाळा देण्याचं काम या चरित्राच्या माध्यमातून जर झालं तर हे सगळे श्रम सार्थकी लागले असं मी म्हणेन. मुळगावकरांची चित्र बाहेर आपण प्रदर्शनामध्ये मगाशी बघितली, त्याच्यामधलं वैविध्य आपण बघितलं. ही सगळी चित्र या पुस्तकामध्ये पण सामील केलेली आहेत. म्हणजे एक अक्षय ठेवा हा मुळगावकरांचा या चरित्राच्या रूपातनं तुमच्या घराघरामध्ये जावा, अशी यामागची संकल्पना आहे. अनेकांना प्रश्न पडतो आजच्या पिढीला विशेषतः की मुळगावकर कोण, तर त्याचं उत्तर या चरित्रातून निश्चितपणे मिळेल. राजा रविवर्मांनंतर देवादिकांची चित्र त्याला मानवी चेहऱ्यामध्ये घरोघरी जर कोणी पोहोचवलं असेल तर ते रंगसम्राट रघुवीर मुळगावकरांनी, असे मुळगावकर आहेत. किंवा चित्रकलेचं कुठलंही औपचारिक शिक्षण नसताना केवळ दैवदत्त प्रतिभेच्या जोरावर इतकं रंगवैभव या चित्रामधून ज्यांनी सादर केलं असेल, असे रघुवीर मुळगावकर आहेत. त्यांची कॅलेंडर असतील, दिवाळी अंक असतील, मुखपृष्ठ असतील, दिवाळी अंकातल्या चित्रमालिका असतील, जाहिराती असतील, भित्तीपत्र असतील, हे मुळगावकर हे व्यावसायिक चित्रकार होते, परंतु तरी अभिजात चित्रांची मालिका ज्यांनी पिढ्यानपिढ्यांना ज्यांनी चित्रांनी ज्यांच्या आनंद दिला, असे रघुवीर मुळगावकर या चरित्रातून आपल्याला भेटते. अनेक जण चाहते मला या निमित्तानं असं भेटले की ज्यांनी 50-50 वर्ष मुळगावकरांची चित्र जपून ठेवलेली आहे. माटुंग्याचे विनय काळे त्यांनी अनेक चित्र आम्हाला दिली, 50 वर्ष जपलेली चित्र आहेत. असे मुळगावकरावरती प्रेम करणारे रसिक आजही आहेत. असे रंगसम्राट रघुवीर मुळगावकर आहेत. त्यामुळे अशा ज्यांच्या चित्रांचं इंद्रजाल असं मी म्हणेन की गेली 50 वर्ष टिकून आहे, असे गोमंतकाला अभिमान वाटावा, असे रघुवीर मुळगावकर आणि त्यांचं चरित्र आणि त्यांच्या 50व्या स्मृतिदिनी प्रकाशित होणं आणि हा त्यांचा स्मृतिदिन आपण पाळण्यासाठी या ठिकाणी जमणं, हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं मला वाटतं. हा कार्यक्रम गोव्यामध्ये आणि तोही कला अकादमी होणं, याला एक विशेष औचित्य आहे. मुळगावकरांनी आपल्या वडिलांच्या स्मृत्यर्थ एक कला संस्था गोव्यात, त्यांचे बंधू चित्रकार होते. त्यांचे वडील शंकरराव मुळगावकर हे खूप मोठे चित्रकार, आणि त्याचा मुळगावकर आर्ट स्टुडिओ पणजीमध्ये आझाद मैदानासमोर, जिथे आज नरोत्तम दास साडीचं दुकान आहे, त्या भागामध्ये त्यांचा स्टुडिओ होता. आणि त्यांचा दुसरा बंधू रघुवीर मुळगावकरांचा प्रभाकर, तोही एक उत्कृष्ट चित्रकार होता. त्यांनी काढलेलं एकमुखी दत्ताचं चित्र उपलब्ध आहे, आणि त्याची चित्रकला ही मुळगावकरांसारखीच दैवदत्त अशी कला त्याच्यात आपल्याला पाहायला मिळते.
त्यामुळे दुर्दैवानं रघुवीर मुळगावकरांना आपल्या वडिलांच्या स्मृत्यर्थ कला संस्था स्थापन करण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते साकार करता आलं नाही. त्याने खरं म्हणजे जागा पण बघितलेली होती. एका तळ्याच्या काठची जागा गोव्यामध्ये, की जिथे कलेचं शिक्षण मिळेल इथल्या तरुणांना, मुलांना, असं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. कारण तेव्हा गोवा कला अकादमी स्थापन झालेली नव्हती. परंतु दुर्दैवानं वयाच्या 58व्या वर्षी मुळगावकरांचं कर्करोगानं निधन झालं. त्यांचं ते स्वप्न अधुरं राहिलं. त्यानंतर भाऊसाहेब बांदोडकरांच्या आणि शशिकलाताई काकोडकरांच्या दूरदृष्टीतनं ही कला अकादमी उभी राहिली. त्यामुळे या ठिकाणी हा समारंभ होतोय, याला एक वेगळं औचित्य आहे. आतापर्यंत अनेक अलक्षित गोमंतकीयावरती मी पुस्तकं लिहिली, संपादित केली, मगाशी उल्लेख झाला. त्याच्यामध्ये दामोदर अच्युत कारे त्यांचा नंदादीप 1934 मध्ये प्रसिद्ध झालेला संग्रह होता. तो पुनर्मुद्रित संपादकीय स्वरूपामध्ये मी केला. बाबा बोरकरांना आलेल्या पत्रांचं बाकी संचित नावाचं संपादन केलं. शंकर रामाणींचं एकट्याचे गाणे या नावानं त्यांना आलेल्या पत्रांचं संपादन केलं. गोपालकृष्ण भोबे आपल्या मांडवी पलीकडच्या नेरुल गावचे, जे महाराष्ट्र टाइम्सचे पहिले कला समीक्षक होते, संगीत क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं त्यांचं काम आहे. तर त्यांचं गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य असा ग्रंथ मी संपादित केला आणि त्याला महाराष्ट्र सरकारचा सरफोजीराजे राज्य पुरस्कार तेव्हा मिळाला होता. अशा अनेक व्यक्ती. परवा माझं पुस्तक प्रकाशित झालं, बक्षी बहादर जीवबादादा केरकर महादजी शिंदेचे सेनापती होते, की ज्यांनी उत्तरेमध्ये मोठा पराक्रम गाजवला. त्यांचं चरित्र 2 खंडामध्ये संपादित करून आपण प्रसिद्ध केलेलं आहे. नटवर्य प्रसाद सावकार असतील, वसंत सावकार, अनेक पुस्तकं माझ्या हातून झाली. मी असं म्हणतो की माझ्या हातून कोणीतरी करवून घेतलं की हे जे अलक्षित गोमंतकीय आहेत, की ज्यांचं कर्तृत्व नव्या पिढीपुढे येणं आवश्यक आहे, तर ते काम या चरित्रांच्या माध्यमातून होतं, याचं मला अतिशय समाधान वाटतं. आणि त्याच्यामध्ये नवी भर या रघुवीर मुळगावकरांच्या चरित्राच्या रूपानं पडलेली आहे. मुळगावकरांचं माझं एक वेगळं आत्मीय नातं अशासाठी आहे की मुळगाव हा जो त्यांचा गाव आहे तो माझ्या आईच्या मामांचा गाव. आणि मी शाळेत अस्नोड्याच्या सेंट क्लारा हायस्कूलमध्ये शिकलो. तर शाळेच्या वाटेवरती त्यांचं मुळगावकर सदन ते जुनं घर होतं आणि त्याच्यावरती पाटी मला आजही आठवते. सन 1900 मध्ये ते उभारलेलं घर होतं आणि ते येता जाताना आम्हाला ते घर दिसायचं. म्हणजे मुळगावकरांचं घर, संपूर्ण मुळगावकर कुटुंबाचं. त्याच्याविषयी कुतूहल आणि एक आत्मीयता वाटत असे. आणि नंतर घरामध्ये तुम्हाला आठवत असेल की आपल्या जुन्या घरामध्ये बाहेरच्या खोलीमध्ये अशी फ्रेम केलेली मुळगावकरांची चित्र लावलेली असायची, म्हणजे आजही आहेत. त्यामुळे ही चित्र म्हणजे ज्याच्याकडे एकटक असं तासनतास बघत राहावं अशा प्रकारची देवादिकांची चित्र. त्यांचं दत्तात्रयाचं चित्र तर आमच्या मला वाटतं पोथीच्या समोर, गुरुचरित्राच्या पोथीसमोर ते असायचं आणि नित्यपूजेमध्ये होतं. हा जो संस्कार घेऊन आम्ही वाढलो, ते मुळगावकरांची चित्र आणि त्याची ती झोकदार सही त्याच्या खालची, तर ते सगळं मला वाटतं हा कुठेतरी हा योग असावा की हे माझ्या हातून होणं असावं, की ज्यांच्या चित्रांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, तर तो आनंद याच्या पुढच्या पिढ्यांना पण मिळावा, या दृष्टीनं ह्या चरित्राची हा खटाटोप केलेला आहे. हे काम सोपं नव्हतं. याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या. मुख्य म्हणजे संदर्भांची वानवा, कारण त्या काळात ते लोक हयात नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनी बरीच मदत केली. इथे डॉक्टर नेवरेकर आहेत, त्यांचं अतिशय मोलाची मदत या चरित्राच्या कामी झाली. लक्ष्मी मुळगावकरांनी मदत केली. ॲडव्होकेट जयंतराव मुळगावकर समोर आहेत, त्यांनी मदत केली. अनेकांनी, आणि कुटुंबियांनीच नाही तर अनेक रसिक, अनेक चाहते. श्रीकांत केरकर या ठिकाणी आहेत, जे मुळगावकरांबरोबर काम करण्याचं भाग्य त्यांना मिळालं. आणि मुळगावकरचे स्प्रे गनने चित्र काढायचे. ते स्प्रे गनचा कॉम्प्रेसर मुळगावकरांनी स्वतः त्यांना भेट दिलेला होता. त्यांचा आपण नंतर इथे सन्मान करणार आहोत. तर अशा अनेक व्यक्तींनी, कीर्तिकुमार प्रभू त्यांची चित्र घेऊन माझ्याकडे आले, त्यांची पत्र घेऊन आले. दौलतराव हवालदार आहेत, ते संदर्भाची पुस्तकं घेऊन स्वतः आले. अशा अनेक लोकांचा हातभार या पुस्तकासाठी लाभला. त्यामुळे त्याच्यातनं हे चरित्र सादर होऊ शकलं. मुळगावकरांचं जे चरित्र आपण बघितलं, 58 वर्षांचं त्यांचं आयुष्य, 1918 मध्ये जन्म आणि 1976 मध्ये त्यांचा मृत्यू. आणि त्यांचं जर जीवनचरित्र आपण बघितलं, वयाच्या 10व्या वर्षी साधारण त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली आपल्या वडिलांच्या आणि बंधूंच्या मार्गदर्शनाखाली. वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्या चित्राला लिस्बनमध्ये बक्षीस मिळालेलं होतं. तेव्हा गोवा पारतंत्र्यात होता. आणि वयाच्या 17व्या 18व्या वर्षी मी जेव्हा शोध घेतला, त्याला मला असं आढळलं की कला नावाचं एक त्या काळामध्ये गोव्यातून मासिक निघायचं, फटू बाबूराव आक्षीकर
त्या कलाच्या 1935-36च्या अंकामध्ये मुळगावकरांची चित्र आहेत आणि खाली सही आहे बालचित्रकार मुळगावकर. वयाच्या 17व्या-18व्या वर्षांच्या मुलानं काढलेली मुखपृष्ठ त्या कलाच्या मासिकावर सेंट्रल लायब्ररीमध्ये काही जे अंक आहेत त्याच्यामध्ये आजही आपल्याला बघायला मिळतात. शंकरराव किर्लोस्करांचं किर्लोस्कर मासिकावर 1937 साली त्यांनी चित्र काढलेली होती आणि नंतर 1943च्या सुमारास ते मुंबईला गेले वयाच्या 24व्या वर्षी आणि बाद सातोसकरांच्या मदतीनं त्यांनी तिथे काही जणांचा परिचय करून घेतला आणि अल्पावधीमध्ये मुंबईमध्ये महानगरी मुंबईमध्ये आपली छाप त्यांनी उमटवली. दुसरे गोव्याचे थोर चित्रकार आपल्याला माहिती आहे दीनानाथ दलाल. दीनानाथ दलालांनंतर मुळगावकर 10 वर्षांनी मुंबईला गेलेले होते, परंतु नंतरच्या काही काळामध्ये मोजक्या वर्षामध्ये मुळगावकरांनी आपल्या कर्तृत्वाची छाप देश-विदेशामध्ये उमटवली. अशा प्रकारचं एक कर्तृत्व त्यांनी त्या काळामध्ये दाखवलं. त्यामुळे मगाशी आचार्य अत्रेंचा उल्लेख झाला. परचुरे प्रकाशननं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं रघुवीर मुळगावकरांची लोकप्रिय चित्रे आणि त्याला प्रस्तावना आचार्य अत्रेंची आहे आणि आचार्य अत्रे त्याच्यामध्ये असं म्हणतात मुळगावकरांच्या चित्राविषयी की मुळगावकरांच्या चित्रामध्ये काय आहे सौंदर्य आणि मार्दव असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. हे मुळगावकर ते असं लिहितात की मुळगावकर हे सौंदर्याचे निष्ठावंत उपासक आहेत. हे सौंदर्य ते इतक्या कोमलतेने प्रकट करतात की मनाला आल्हाद वाटल्या वाचून राहत नाही. आणि त्यांनी असंही लिहिलं की मुळगावकरांनी देवतांना जणू नवजीवन देऊन टाकलं आहे. आपल्याला माहिती असेल की अत्र्यांच्या झेंडूची फुलाचं मुखपृष्ठ हे मुळगावकरांनी केलेलं आहे. मुळगावकरांची रेखाचित्र व्यंगचित्र रंगचित्र यांनी एक काळ गाजवला. 30-35 वर्षांची त्यांची कारकीर्द जर आपण बघितली आणि त्यांनी काढलेली चित्रांची संख्या बघितली तर त्यांचं चित्र काढण्याचा वेग काय असेल. दिवसाला 3-3, 4-4 चित्र रंगीत चित्र पूर्ण करण्याचा वेग मुळगावकरांचा होता. शंकराचार्यांनी चित्र सार्वभौम नावाची पदवी मुळगावकरांना दिलेली होती. मोकाशी साहेबांनी काही पत्र आम्हाला उपलब्ध करून दिली. त्या पत्रामध्ये उल्लेख आहे की मुळगावकरांना त्या पत्रातून समजलं त्यांच्या वडिलांच्या की अशी अशी पदवी शंकराचार्यांकडून मिळालेली आहे. खरं म्हणजे मुळगावकरांचा उदय ज्यावेळी मुंबईमध्ये झाला तेव्हा तो नवचित्रकलेचा काळ होता. आपण जर तो कालखंड बघितला, चित्रकला हा काही माझा विषय नाही, मी फक्त अभ्यासाच्या दृष्टीने अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून बोलतोय. इथे वेंगुर्लेकर सर आहेत, कीर्तिकुमार प्रभू आहेत, दाभोलकर साहेब आहेत, ते सांगू शकतील. परंतु प्रोग्रेसिव्ह ग्रुप नावाची जी चळवळ मुंबईमध्ये सुरू झाली ती त्याच सुमारास सुरू झालेली होती की ज्यांनी नवचित्रकला त्याचा एक वेगळा प्रवाह कलेच्या क्षेत्रामध्ये येत होता. परंतु मुळगावकरांची चित्र जर आपण बघितली तर आपल्याला असं दिसेल की पारंपरिक भारतीय चित्रशैली त्यांनी अनुसरली आणि अत्यंत श्रद्धापूर्वक अत्यंत आत्मा ओतून आपली अभिजात अशी चित्र त्यांनी हयातभर काढलेली आपल्याला दिसतील. तो काळ असा होता की त्या काळात मुळगावकरांची चित्र बघून अशीच बाई आपल्याला पत्नी म्हणून पाहिजे किंवा असंच बाळ आपल्याला हवंय अशा लोकांची इच्छा असायची. एवढी सुंदर ती चित्र आणि त्याच्यामध्ये आपले गाडगीळ साहेब या ठिकाणी आहेत, मोकाशी साहेब आहेत, जाई काजळ आपण लहानपणापासून बघतोय ती आई आणि बाळ किंवा पोरवाल नेत्रांजन त्यांचे जाहिराती कॅलेंडर ही लोक कापून ठेवायचे घरामध्ये. असा एक किस्सा मी वाचला की फिल्म इंडिया मासिक जे यायचं तेव्हा ते बाबूराव पटेलांनी त्यांना कोणीतरी एका गरोदर स्त्रीनं विचारलं की आपण गुटगुटीत बाळ व्हावं यासाठी काय केलं पाहिजे. तर ते म्हणाले की गुटगुटीत सुदृढ बाळ जर पाहिजे असेल तर मुळगावकरांचं चित्र लाव आणि बुद्धिमान जर बाळ हवं असेल तर आपला फोटो लाव असं त्यांनी त्यांना सांगितलेलं. इथला गमतीचा भाग सोडून द्या. परंतु एक काळ असा होता की मुळगावकरांची चित्र जे व्ही शांताराम त्यांच्याकडे गेले तर हे मुळगावकर ह्या सुंदर सुंदर स्त्रिया कुठून आणतात असा प्रश्न व्ही शांतारामांना पडलेला होता. अशा प्रकारचं आपल्या कल्पनेतून हे सगळं विश्व रंगसम्राटानं निर्माण केलं. ते खरं म्हणजे व्यावसायिक चित्रकार होते. व्यवसायाची जशी मागणी तसा पुरवठा हे तत्व असतं. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत दर्जेदार अभिजात अशा कलाकृती ह्या मुळगावकरांनी केलेल्या आहेत. मुळगावकरावरती त्या काळात टीका सुद्धा झाली. नवभारतच्या एका जुन्या अंकामध्ये माधवराव बागलांचा मी लेख वाचला तर त्यांनी मुळगावकरावर अतिशय कडक टीका केलेली होती की त्यांनी प्रयोगशीलता दाखवली नाही, त्यांनी नवचित्रकला अनुसरली नाही असा आक्षेप बागलांनी घेतला होता. परंतु आज 50 वर्षानंतर जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा मुळगावकर काळाच्या कसोटीवर टिकलेले आहेत आणि तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात ही याची साक्ष आहे असं मला वाटतं.
त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु अनेक प्रश्नांची उत्तरं या चरित्रामधून आपल्याला मिळतील. अनेक जण असं म्हणतात की मुळगावकर आणि दलालांमध्ये स्पर्धा होती व्यावसायिक. मग त्या संदर्भात प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय होती याचं दर्शन या चरित्रामध्ये आपल्याला घडेल. किंवा अनंत अंतरकर आणि मुळगावकर यांच्यामध्ये जो काही वाद झाला होता काही कारणानं, तर त्याचे संदर्भ या चरित्रामध्ये आपल्याला मिळतील. आणि मुळगावकरांचं एक वेगळं व्यक्तिमत्व, त्यांना जवळून पाहिलेल्या या सगळ्या मंडळींनी ज्या आठवणी सांगितल्या, त्याच्यातनं आपल्यापुढे उभं राहील. त्याच्यामध्ये वेगळे मुळगावकर आपल्याला दिसतील. पावसात, पहिल्या पावसात मुलांना घेऊन भिजणारे, चौपाटीवर फिरायला जाणारे मुळगावकर त्याच्यामध्ये दिसतील. रसिक मनाचे, रोज पहाटे बाजारात जाऊन आपल्या पत्नीसाठी फुलांचा गजरा घेऊन येणारे मुळगावकर, किंवा संगीत पार्श्वभूमीवर लावून चित्र काढणारे मुळगावकर, असं एक मुळगावकरांचं दिलदार रसिक व्यक्तिमत्व या चरित्रामधून आपल्यापुढे साकारेल. मुळगावकरांचा आणखी एक विशेष मला जाणवला, त्यांच्याकडे लेखनशैली तितकीच चांगली होती. आणि हा मला आश्चर्य वाटलं. म्हणजे मुळगावकरच नाही, म्हणजे रघुवीर मुळगावकर, त्यांचे बंधू गोविंद मुळगावकर किंवा त्यांच्या कन्या कल्पना मुळगावकर रघुवीरांच्या, तर सगळ्यांना हा लेखनाचा पण गुण आहे. म्हणजे इतकं सुंदर कल्पनाताईंनी मागे जो दीपलक्ष्मीमध्ये लेख लिहिला, तो इतका सुंदर उतरला होता की त्याच्यातनं ती शैली बघण्यासारखी आहे. रघुवीर मुळगावकरांचे काही लेख आपण बघू शकतो. तर त्याच्यामध्ये एका त्यांनी आपल्याला आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांचं व्यक्तिचित्र रेखाटलेलं आहे आणि ते अतिशय सुंदर रेखाटलेलं आहे. म्हणजे लोक त्यांना कशी कशी मागणी करायची, तर ते एक ठिकाणी लिहितात की कमळ पाकळ्या मिटलेल्या आहेत, ते हळूहळू एक एक पाकळी उमलते आहे, त्याच्यातनं भुंगा बाहेर पडतोय आणि तो उडून जातोय, तर याच्यावरती चित्र करा असे सांगायचे. म्हणजे मुळगावकर त्याच्यात लिहिलंय की हे चित्र म्हणजे फिल्मचा तुकडा वाटला की काय, की हे एवढं सगळं आपण त्या चित्रात दाखवायला. किंवा एक तर गृहस्थ त्यांच्याकडे तेव्हा छत्रीवरती नाव घालून देता का म्हणून विचारायला गेले होते. असे सुद्धा अनुभव आहे. गमती जमती सुद्धा त्यांनी मिश्किलपणे लिहिलेले आहेत. आणि अत्यंत परफेक्शनिस्ट मुळगावकर होते. म्हणजे मी तर असं वर्णन वाचलं की सत्यनारायणाच्या पूजेला जाताना ते नारळ सुद्धा पॉलिश करून घेऊन जायचे, म्हणजे त्याची ती किस सगळीकडे पडू नये, अशी रूप याच्यामध्ये दिसतील. मगाशी रायकरांनी उल्लेख केला की 5 वर्ष परदेशात राहण्याची संधी मुळगावकरांना चालून आलेली होती. परंतु त्यांना असं लक्षात आलं, त्यांनी देश-विदेशामधली सगळी चित्रदालनं बघितली आणि त्यांना असं जाणवलं की भारत जर सोडला तर जगभरामध्ये चित्रकारांना मान आहे. त्यांनी लूव्रचं प्रसिद्ध वस्तुसंग्रहालय बघितलं, तिथे 4 तास घालवले आणि त्यांना असं एक दुःख वाटलं. म्हणजे त्यांनी परत आल्यानंतर धनुर्धारी नियतकालिकाला एक मुलाखत दिलेली आहे. सदानंद चेनवणकरांनी ती मुलाखत घेतलेली आहे. त्यात ते असं लिहितात की आपलं दुःख का वाटलं, की जी सगळी आंतरराष्ट्रीय चित्रदालनं आहेत, तिथे देशोदेशीच्या जगातल्या सगळ्या लोकांची चित्र लावलेली आहेत, परंतु एकाही भारतीय चित्रकाराचं चित्र त्या ठिकाणी नाही. ही खंत मुळगावकरांनी त्याच्यामध्ये व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेत नाही, परंतु या चरित्रातून रघुवीर मुळगावकर या व्यक्तीची एक नवी ओळख आपल्या सगळ्यांना निश्चितपणे घडेल, अशी ग्वाही या नियतकालिक चरित्राचा लेखक म्हणून आपल्याला देऊ इच्छितो. आणि आपल्याजवळ अनेक आठवणी असतील, तर त्या आपण आपल्या पुढच्या आवृत्ती जरा काढण्याचा आपल्याला योग आला तर त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करू शकू. परंतु हे चरित्र प्रत्येकानं वाचावं आणि विशेषतः नव्या पिढीनं रघुवीर मुळगावकर कोण हे समजून घ्यावं, अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.